महत्त्वाची बातमी आहे लाडकी बहीण संदर्भातील। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा गैरफायदा उठवणाऱ्यांविरोधात सरकारने राबवलेल्या शोध मोहिमेमध्ये एकनाथ शिंदे आणि अजित पवार या दोन्ही उपमुख्यमंत्री तसंच काही ज्येष्ठ मंत्र्यांच्या जिल्ह्यात सर्वाधिक बोगस लाभार्थी आढळून आलेत। त्यामुळे राज्यभरातील सर्व पात्र लाडक्या बहिणींची पुन्हा ई-केवायसी पद्धतीने पडताळणी करण्याचा निर्णय सरकारने घेतलाय। राज्यभरात 26,34,000 बोगस लाडक्या बहिणींनी दरमहा 1,500चा निधी घेऊन सरकारची फसवणूक केली आहे। उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पुणे जिल्ह्यात सर्वाधिक 2,04,000 बोगस लाडक्या बहिणी आढळून आल्या आहेत, तर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ठाणे जिल्ह्यात 1,25,300 बोगस लाडक्या बहिणी आढळून आलेल्या आहेत। दरम्यान या विषयावर बोलताना उपमुख्यमंत्री अजित पवारांनी काय प्रतिक्रिया दिली आहे बघूयात। योजनेचा लाभार्थी घेतोय दादा, सगळ्यात जास्त रिपोर्ट आले दादा, नाही बंद दादा, बाईट दे ना मग इथं योजनेचा लाभार्थी घेतोय दादा, सगळ्यात जास्त रिपोर्ट आले दादा, नाही बंद दादा, बाईट दे ना मग इथं।